उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय। आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा। प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। कोल्हापूर गांधीनगर येथील व्यापाऱ्यानं अरविंद साडी सेंटरच्या नावानं लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात सेल सुरू केला होता, पण काही स्थानिक व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याची कैफियत आमदार नितेश राणे यांच्याकडे कणकवलीतील व्यापाऱ्यांनी मांडली होती। त्यानंतर हा सेल बंद ठेवण्यात आला होता। आज सकाळपासून कणकवलीमधील बहुसंख्य ग्राहक या सेलच्या ठिकाणी येऊन तात्काळ बाहेर उभे होते आणि माघारी परतत होते। ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावरती साड्या, टॉवेल, उशी कव्हर, बेडशीट आदी साहित्याचा बिग सेल अरविंद साडी सेंटरच्या नावाने कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी सुरू केला होता। स्थानिक दुकानांपेक्षा स्वस्त दरानं त्या दर्जाची खरेदी करता येत असल्यानं ग्राहकांची या सेलमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती। आज हा सेल अचानक बंद झाल्याने बऱ्याच महिला येऊन या सेलच्या दारात उभ्या होत्या। त्यांनी का सेल बंद केला? येथे दरवेळी सेल येतो, आम्हाला कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळतात, त्यामुळे हा सेल सुरू व्हावा अशी मागणी केली आहे। सध्याच्या परिस्थितीत बरेच ग्राहक घेऊन सेल बंद असल्याचं पाहून माघारी परतत आहेत। माझं नाव वेदिका विकास सावंत, मी इथे कामाला होते। हा सेल अचानक बंद झाला आणि काम पण भेटत नव्हतं। कामासाठी आम्ही इथे आलो निमित्त, मरण 15 दिवस होता इथे सेल, त्यासाठी आलेलो। आता हे मध्येच बंद केलं तर आता आम्ही काय करायचं? आमच्या पोटावर पाय आला, रोजगार आम्ही त्यामुळे आता सेल कसा चालू होणार का माहित नाही, कधी होणार। आम्ही सेल बघायला आलेलो। सेलमध्ये गाऊन, साड्या, बेडशीट एवढं सगळं आहे असं आम्हाला समजलं, म्हणून आम्ही आज बघायला आलो तर सेल बंद असं इथे लिहिलेलं आहे। तरी सेल चालू व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे, कारण सेलची खरंच सगळ्यांना गरज आहे। काही काही वेळेला सेलमध्ये दुकानपेक्षाही चांगल्या वस्तू पण मिळू शकतात आम्हाला माफक दरामध्ये। इतकी वर्ष आता सेल लागतोच आहे ना, मग आत्ताच हे सेल असा बंद का करण्यात आला असा आम्हाला प्रश्न पडलाय। काय सांगता ना? असून घ्या कॉलेज कशासाठी आलंय? हे सेल हे बघण्यासाठी, सेल खरेदीसाठी। आता सेल चालू आहे की बंद? काय आता बंद आहे ना? सेल मध्ये आलो आम्ही, जानवलीवरून आलोय। सेल मध्ये आलो, मला वस्तू घ्यायची। मग काय आहे नेमकं इथे? सेल सुरू आहे की काय? सेल सुरू बंद आहे। काय मागणी मग तुमची? चालू व्हायची। कशासाठी आला तिथे? सत्यावर घ्यायची। आता बंद आहे असं समजतंय, काय करणार? घरी जाणार, काय करणार? आज मध्ये बंद कसं केलं त्यांनी? आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।